त्यानंतर 40वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता. तर पहिला हप्ता किती होता? तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाचं उत्तर पटकनच आपल्याला काढता येईल. आपण 5 हप्ते आता ठरवून घेऊ. तर पहिला हप्ता समजा x रुपयांचा होता, दुसरा हप्ता असेल x अधिक 50, तिसरा असेल x अधिक 50 अधिक 50 किती होतील विद्यार्थी मित्रांनो? 100. चौथा हप्ता असेल x अधिक 100 अधिक 50 म्हणजे 150 आणि पाचवा हप्ता असेल 150 अधिक 50 म्हणजे x अधिक 200. विद्यार्थी मित्रांनो बघा आता 1, 2, 3, 4 आणि 5. 5x अधिक 200 अधिक 150 350, 450, 450 आणि 50 500 बरोबर एकूण रक्कम किती आहे? 2250. तर विद्यार्थी मित्रांनो हे 500 प्लस आहेत तर मायनस होतील. x बरोबर 2250 मायनस 500 भागिला 5. त्यानंतर बघा आता 2250 मधून 500 गेले तर शून्यातून 0 गेला 0, शून्यातून 5तून 0 गेला म्हणजे 5 आणि 22तून 5 गेलेत विद्यार्थी मित्रांनो तर 17. 1750 भागिला 5. 5चा भाग द्या विद्यार्थी मित्रांनो. 5 1 5, 5 त्रिक 15 उरले विद्यार्थी मित्रांनो आता 25. 5 5 25 आणि हा 0 इथे आला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे x बरोबर किती आला? तर 350. म्हणजे पहिला हप्ता किती रुपयांचा असेल विद्यार्थी मित्रांनो? 350 रुपयांचा. आणि ऑप्शन 3 मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे.